होमगार्ड भरती 2026 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी पार पडलेली आहे आणि जे काही पोलीस भरतीमध्ये जे काही होमगार्ड लागले आहे तर त्या काही जागा आहे तर त्या जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे लक्षात ठेवा। आणि होमगार्ड भरती जे येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे आणि होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे होमगार्ड भरतीमध्ये आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही आहे तर ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर रोज सुद्धा आपल्याला 1200 रुपये प्लस आपल्याला यामध्ये रोज भेटते लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे कारण की कोणताही पेपर नाही आहे ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। 1600 मीटर रनिंग आहे, गोळाफेक आहे, 800 मीटर रनिंग आहे, गोळाफेक आहे, हा काही इव्हेंट असणार आहे याच्या बेसिसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर कधीपर्यंत ही भरती या ठिकाणी येणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। वयोमर्यादा काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय आहे, त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जॉब कुठं करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मेन म्हणजे ही भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा यामध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर यामध्ये जे वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आला आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये कोणते फी नाही आहे, कोणती कॅटेगरीचे असाल तर ऑफलाईन ही भरती राहते, 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही। SC ST OBC WS विजो पण SBC SBC कोणती कॅटेगरीचे असाल 1 रुपया सुद्धा फी या भरतीमध्ये नसते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुमचं NCC वगैरे झालं असेल त्याचबरोबर ITI वगैरे झालेला असेल, त्याचबरोबर जड वाहन चालक परवाना असेल, त्याचबरोबर NCC वगैरे झालेला असेल, त्याचबरोबर खेळाडू असाल याचे सुद्धा बोनस मार्क्स आपल्याला यामध्ये भेटत असते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मेन म्हणजे खाकी वर्दी यामध्ये आहे एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी फी वगैरे यामध्ये ठेवण्यात आलेली नाही आहे। आणि त्याचबरोबर ऑफलाईन ही भरती राहते। लास्ट जी भरती आली होती 2024 ला ही या ठिकाणी भरती आली होती, 9000 जागांसाठी ही भरती आली होती एक लक्षात ठेवा। आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो ही भरती या ठिकाणी आलेली नाही आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे निवड प्रक्रिया आपलं जे निवड होणार आहे तर ते आपलं ग्राउंडच्या बेसवर या ठिकाणी होणार आहे। तर यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पहा पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागणार आहे 162 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे। महिला उमेदवारांसाठी जी उंची 150 सेंटीमीटर लागणार आहे, त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर लागणार आहे, फुगून 5 सेंटीमीटर लागणार आहे, एवढी काही यामध्ये उंची लागणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि शैक्षणिक पात्रता जी आहे फक्त 10वी पास लागते। मुलांसाठी ही भरती असणार आहे, मुलींसाठी सुद्धा ही भरती या ठिकाणी असणार आहे। तर यामध्ये ग्राउंड किती आहे ते तुम्हाला सांगून देतो कारण की ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर पहा पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा जर कमी आले 20 मार्क तुम्हाला भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले तर 18 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले तर तुम्हाला या ठिकाणी 14 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 12 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 10 मार्क। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 6 मार्क। 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 2 मार्क। अशा प्रकारे आपल्याला ग्राउंडमध्ये मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं महिला उमेदवारांना यामध्ये 800 मीटर रनिंग आहे होमगार्ड भरतीमध्ये। तर बा 800 मीटर रनिंग जर तुम्ही 2.50 किंवा त्यापेक्षा कमी आले तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 25 मार्क भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी 2.50 सेकंड 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 22 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत रनिंग मारली 18 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत मारली 14 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली 10 मार्क। आणि 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत मारली 6 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली 4 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत मारली 2 मार्क भेटणार आहे। अशा प्रकारे यामध्ये आहे। आता गोळाफेकचा जर पाहिलं पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेक आहे 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त फेकला तर आपल्याला यामध्ये पैकीच्या पैकी 10 मार्क भेटणार आहे। जसा तुमचा गोळा कमी जाणार आहे तसे कमी मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। तर स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर गोळा पाहिला 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त आपण फेकला तर आपल्याला पैकीच्या पैकी या ठिकाणी 10 मार्क भेटणार आहे। अशा प्रकारे ग्राउंड आहे। तर बा
पुरुष उमेदवारांचं जे ग्राउंड आहे हे 30 मार्कासाठी होणार आहे. टोटल 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी आणि 100 मीटर रनिंग आहे 10 मार्कासाठी. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 35 मार्कासाठी ग्राउंड आहे, 800 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 10 मार्कासाठी. अशा प्रकारे 35 मार्काचा ग्राउंड या ठिकाणी महिला उमेदवारांचा होणार आहे. आणि यामध्ये जो कडाप लागते तर पुरुष उमेदवारांचा जो कडाप हा 30 पैकी 28 झाला, 27 झाला, अशा प्रकारे कडाप लागते. आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं, महिला उमेदवारांचा 33 झाला, 34 झाला, 30 झाला, अशा प्रकारे कडाप जाते कुठे कुठे. ठीक आहे, एवढा काही कडाप जेव्हा 2024च्या भरतीचा त्यावेळेस गेला होता, एक लक्षात ठेवा. आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, आणि ह्या सर्व जिल्हे मी तुम्हाला वाचून देतो. तर आता कोणकोणत्या जिल्ह्याची निघणार आहे तर याच्या अगोदर पाहिलं तर सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांची या ठिकाणी भरती निघणार आहे. आणि याच्या अगोदर सुद्धा निघाली होती. आणि त्याचबरोबर जे सोलापूर जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, या जिल्ह्यांची सुद्धा होमगार्डची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर जवळपास जून जुलै महिन्यापर्यंत जे सोलापूर जिल्हा आहे, त्याचबरोबर जे गोंदिया जिल्हा आहे, त्याचबरोबर परभणी जिल्हा आहे, तर या जिल्ह्याची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि हे काही जिल्हे मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवले, जसं सातारा झालं, नांदेड झालं, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, त्याचबरोबर अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांची सुद्धा भरती निघणार आहे. तर कधीपर्यंत निघणार आहे तर विद्यार्थी मिळवणं होमगार्डची जी भरती आहे, ज्या काही जागा रिक्त झाल्या तर त्या जागा ज्या विद्यार्थी मिळवणं त्यांचा आकृतीबंध तयार होता आणि जागा त्या ठिकाणी निघत असते. एक लक्षात ठेवा, जेवढ्या काही जागा रिक्त झाल्या तर त्या ठिकाणी भरावं लागते. तर होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं जागा रिक्त आहे, मी असं तुम्हाला कोण सांगू राहिलो तर 2024ला होमगार्डची भरती झाली होती. एक लक्षात ठेवा, तर 2023ला जे विद्यार्थी मिळवणं पोलीस भरती झाली होती, 2023ची पोलीस भरती झाली होती. तर त्यामध्ये जे काही होमगार्ड डिपार्टमेंटमध्ये जे लागलेले होते ते जे आहे पोलीस भरतीमध्ये लागले होते, तर त्यांनी जागा त्या ठिकाणी राजीनामा दिला होता, जागा खाली राहिल्या होत्या, त्यामुळे 2024ला भरती काढण्यात आली होती. आणि त्याच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी पोलीस भरतीतूनच होमगार्डमधूनच ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये लागले होते तर त्या काही जागा रिक्त होत्या 2018-19चे झाल्या. ठीक आहे, त्याचबरोबर 2023च्या. तर त्यामुळे जे 2024ला होमगार्डची भरती निघाली होती ऑगस्ट महिन्यामध्ये. ठीक आहे, 90,000 जागांसाठी. आताची जर आपण कंडिशन पाहिलं तर 2024ला जे पोलीस भरती निघाली होती 17,000 जागांसाठी. तर त्यामध्ये जे विद्यार्थी मिळून होमगार्डचे जे जवान आहे ते पोलीस भरतीमध्ये लागले, तर त्या काही जागा आहेत तर त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिलाय, त्या काही जागा त्या रिक्त आहे. आणि आता जे 2025ला सुद्धा पोलीस भरती निघाली होती 15,000 जागांसाठी, त्यामधले काही जे होमगार्ड आहे तर ते पोलीस भरतीमध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात लागले, कारण की ह्या वर्षी जे विद्यार्थी मिळून जे आरक्षणामध्ये त्यांच्या जागा जास्त होत्या. तर होमगार्डमध्ये सुद्धा भरपूर लागले पोलीस भरतीमधून, होमगार्डमधून पोलीस भरतीमध्ये लागले, तर त्या काही जागा जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी रिक्त आहे. तर होमगार्डची जी भरती ही या ठिकाणी निघणार आहे.